भारतात व्यावसायिक कर्ज मिळवण्याची पद्धत गेल्या काही वर्षात किती बदलली आहे याचा कधी विचार केलाय? जुन्या जाडजूड लेजर बुक्सपासून ते आजच्या स्मार्ट अल्गोरिदमपर्यंतचा हा प्रवास नियमांनी आणि क्रांतीने भरलेला आहे. तर मग चला, हाच रंजक प्रवास आज उलगडून पाहूया. एक साधा प्रश्न आहे, बँक जेव्हा कर्ज मंजूर करते तेव्हा ती नक्की काय बघते? ही फक्त कागदपत्रांची आणि व्यवसायाच्या ताकदीची तपासणी असते की पडद्यामागे काहीतरी वेगळंच घडत असतं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट बिझनेस फायनान्सच्या एका गुंतागुंतीच्या जगात घेऊन जाणार आहे. बरं, तर आपण हा सगळा प्रवास 4 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. सुरुवात करूया व्यवसायांना नियमांची गरज का असते यापासून, आणि मग थेट बँकिंगच्या भविष्यापर्यंत जाऊया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. मुळात व्यवसायांना नियम लागतातच का? आणि या प्रश्नाचं उत्तर एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेत दडलेलं आहे. ही संकल्पना आहे कार्यरत भांडवलाची, म्हणजे वर्किंग कॅपिटल. सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे व्यवसायाच्या शरीरात खेळणारं रक्त आहे, त्याचा प्राण. याच्याशिवाय कुठलाच व्यवसाय तग धरू शकत नाही. कच्चा माल घेण्यापासून ते अगदी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यापर्यंत रोजचे सगळे खर्च याच भांडवलातून भागवले जातात. मग अडचण नेमकी काय होती? चला थोडं मागे जाऊया. कल्पना करा 1960चं दशक. तेव्हा बँका कर्ज कसं द्यायच्या? फक्त एकच गोष्ट बघायच्या, तारण म्हणून काय ठेवलंय. तुमचा बिझनेस खरंच किती दमदार आहे याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. सगळा मामला एकदम अपारदर्शक, आणि म्हणूनच ही परिस्थिती बदलायला रिझर्व्ह बँकेला मध्ये पडावं लागलं. आणि इथूनच सुरुवात झाली एका नव्या पर्वाची, ज्याला आपण समिती युग असं म्हणू शकतो. याच काळात काही महत्त्वाच्या समित्यांनी भारतीय बँकिंगसाठी एक मजबूत नियमावली तयार केली. हा प्रवास तब्बल 3 दशकांचा होता बरं का. सगळ्यात आधी आली देहेजरिया समिती. त्यांचं लक्ष होतं की कर्जाचा पैसा योग्य ठिकाणी वापरला जातोय की नाही. मग आली टंडन समिती. यांनी तर एक शास्त्रीय फॉर्म्युलाच आणला, MPBF, म्हणजे मॅक्झिमम परमिसिबल बँक फायनान्स. सोप्या भाषेत सांगायचं तर व्यवसायाला नक्की किती कर्ज द्यायला हवं याचं एक पक्क गणित. त्यानंतर चोरे समितीनं आर्थिक शिस्त लावण्यासाठी तिमाही रिपोर्ट कंपल्सरी केले. मग नायक समिती आली, जिनं लहान उद्योगांवर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांच्या टर्नओव्हरवर आधारित कर्ज देण्याची एक सोपी पद्धत आणली. आणि शेवटी कन्नन समितीनं बँकांना आपापले कर्ज मॉडेल बनवायची मुभा दिली, आणि हे समितीयुग संपलं. तर मग ह्या सगळ्या समित्यांचा मूळ उद्देश काय होता? एकच, कर्ज देण्याच्या पद्धतीत पारदर्शकता आणणं, उद्योजकांना आर्थिक शिस्त लावणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्ज फक्त गहाण ठेवलेल्या मालमत्तेवर नाही तर व्यवसायाच्या उत्पादन क्षमतेवर दिलं जावं हे पक्क करणं. समिती युगाने पाया तर रचला, पण खरी क्रांती घडायची अजून बाकी होती. चला आता वर्तमानात येऊया, जिथे तंत्रज्ञानाने सगळं चित्रच पालटून टाकलंय. हा बदल समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण आहे. बघा, जुने नियम होते ट्रॅफिक सिग्नलसारखे, शिस्त लावायचे, पण कधीकधी उगाचच गाडी थांबवून ठेवायचे. पण आजचं तंत्रज्ञान ते आहे GPS सारखं, जे थेट ध्येयापर्यंत पोचण्याचा सगळ्यात वेगवान आणि सुरक्षित रस्ता दाखवतं. आता हा बदल प्रत्यक्षात कसा दिसतोय हे एका उदाहरणावरून बघूया. समजा एका छोट्या उद्योगाला 2 कोटींचं कर्ज हवंय. आता जुन्या काळात काय झालं असतं, ते बिचारे MPBFच्या किचकट गणितामध्ये अडकले असते आणि त्यांना कदाचित 60 लाख रुपये मिळाले असते, तेही 15-20 दिवस खेटे घातल्यावर. पण आज नायक समितीने दिलेली टर्नओव्हरची पद्धत आणि AIच्या मदतीने होणारं विश्लेषण यामुळे तोच उद्योजक फक्त 2-3 दिवसात पूर्ण 2 कोटींचं कर्ज घेऊ शकतो. हा आहे टेक्नॉलॉजीचा थेट परिणाम. म्हणजे बघा, टेक्नॉलॉजीने फक्त वेग नाही वाढवला, तर त्या जुन्या नियमांनाच एक नवीन शक्तिशाली रूप दिलंय. गंमत अशी आहे की तंत्रज्ञान जुनी तत्त्व पुसून नाही टाकत, उलट त्यांना जास्त प्रभावीपणे राबवतंय. कसं सांगतो. देसाईरिया समितीचा नियम होता की निधीचा योग्य वापर तपासा. आता हेच काम ब्लॉकचेनमुळे जास्त पारदर्शकपणे होतं. टंडन समिती म्हणायची, मालाची प्रत्यक्ष तपासणी करा. आता IoT सेन्सर्समुळे वेअरहाऊसमधला स्टॉक कुठूनही रिअल टाईममध्ये तपासता येतो. आणि नायक समितीने सुचवलेलं बिल डिस्काउंटिंग, ते तर TRDES सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे काही मिनिटात होतं. किती सोपं झालंय. तर आपण भूतकाळातून वर्तमानात तर आलो, पण ही गोष्ट इथेच संपत नाही. आता वेळ आहे भविष्यात डोकावण्याची. पाहूया तरी फायनान्सच्या जगात पुढे काय वाढून ठेवलंय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा बदलाचा वेग प्रचंड आहे. जे आज आपल्याला हायटेक वाटतं ना, ते उद्या कदाचित अगदी सामान्य होऊन जाईल. उदाहरणार्थ 5Gमुळे सगळा डेटा रिअल टाईममध्ये मिळेल, त्यामुळे कर्जाच्या प्रक्रियेवर अचूक नजर ठेवणं शक्य होईल. क्वांटम कम्प्युटिंगसारखी टेक्नॉलॉजी तर काही सेकंदात मोठ्यात मोठी आर्थिक जोखीम मोजेल. मेटावर्समध्ये तर आपल्याला व्हर्च्युअल बँका आणि सल्लागार भेटतील.
डिफाय म्हणजे डिसेंट्रलाइज फायनान्स कदाचित बँकांची गरजच कमी करेल आणि ESG कर्ज प्रणालीमुळे जे व्यवसाय पर्यावरण आणि समाजाची काळजी घेतील त्यांना कर्ज मिळणं अधिक सोपं होईल. तर मग या सगळ्या प्रवासाचा अर्थ काय लावायचा? बघा, नियम माणसांनी लिहिले, पण आज निर्णय घेण्याचं काम डेटा आणि अल्गोरिदम करतायत. यामुळे कर्ज मिळणं सोपं झालंय, वेगवान झालंय, पण एक मोठा प्रश्न मागे उरतोच. आपला पुढचा बँकर एखादी व्यक्ती असेल की एक अल्गोरिदम? हा बदल आपल्या व्यवसायांवर आणि आपल्या आर्थिक भविष्यावर काय परिणाम करेल यावर नक्कीच विचार करायला हवा.